राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 तयार करण्यात आला आहे। या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे। शासनाच्या या निर्णयानंतर मनसे चांगलीच आक्रमक झाले आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर थेट इशारा दिला आहे। मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर ठाणे शहरामध्ये मनसेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक आंदोलन करण्यात आले। मातृभाषेची गळचेपी करणार नाही, मातृभाषेची गळचेपी सहन करणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पहिलीपासून हिंदी भाषेव्यतिरिक्त अन्य भारतीय भाषांचेही पर्याय उपलब्ध करून देण्याची शिफारस अभ्यासक्रम आराखडा सुकाणू समितीने केली होती, अशी माहिती सूत्राकडून मिळते। मात्र ही शिफारस डावलून शिक्षण विभागाने हिंदीची सक्ती केल्याचे कळते।